नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण रव्याची केक बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तरी तुमची केक एकदम परफेक्ट बनेल। मी ज्या प्रमाणात सांगितलं आहे त्या प्रमाणात सगळे इंग्रेडिएंट्स यूज केले तर बघू शकता। बटर पेपर देखील यूज केलेला नाहीये, किती हलक्या हाताने निघत आहे केक बघू शकता तुम्ही। तुटत देखील नाहीये, एक देखील क्रॅक आलेला नाहीये केकला बघू शकता। आता कट करून देखील दाखवते, एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे ही केक। आणि ही केक विदाउट अंडा देखील यूज केलेला नाहीये, एगलेस केक आहे बघू शकता तुम्ही। कोणी देखील खाऊ शकतं, जे नॉनव्हेज खात नाही ते देखील खाऊ शकतात बघू शकता तुम्ही। तुटत नाही आपली केक, एकदम छान झालेली आहे, मऊ लुसलुशीत आणि चवीला देखील छान। ही रवा केक आहे, मैदा देखील ह्या केक मध्ये यूज केलेला नाहीये, एकदम हेल्दी केक आहे। तुम्ही तुमच्या मुलांना देखील बनवून देऊ शकता। अजून विदाउट ओव्हन यूज केलेला बनवलेली आहे, विदाउट ओव्हन आहे। आपल्या घरच्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही ही केक बनवू शकता बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि चवीला देखील तेवढी छान दिसते। मी बघू शकता अशा प्रकारे काप केलेले आहे केकचे, मऊ झालेली आहे एकदम। चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरचं भांडं लागणार आहे। बारीक किंवा मोठा रवा कुठला देखील असेल तरी काही हरकत नाही, मिक्सरमध्ये वाटणार आहोत। रव्याला अगोदर भाजायचा नाहीये, आपण डायरेक्ट रवा यूज केलेला आहे। मी आता 2 कप रवा यूज केलेला आहे। जर तुमच्याकडे असे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कुठल्या देखील घरातली वाटी यूज करू शकता। 2 कप रव्यासाठी 1 कप साखर ही परफेक्ट प्रमाण आहे बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये रवा, साखर, अजून दूध पावडर घालायचा आहे। मी 10 रुपयाचं पॅकेट घातलं आहे एक, तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल, नाहीतर व्हॅनिला एसेन्स टाकलं तरी चालेल। ह्यामुळे मावा फ्लेवर खूप छान येतो केकला, म्हणून एक पॅकेट घातलं आहे मी दूध पावडरचं। 2 कप रवा आणि 1 कप साखर वाटून घेतली आहे बघू शकता तुम्ही, बारीक वाटून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये पाऊण कप तेल घालायचं आहे, पाव कप तेल घालायचं आहे। खायचं तेल आहे, तुम्ही बटर देखील घालू शकता, पण मोहरीचं वगैरे ज्या तेलला स्मेल येते तेल घालू नका। पाव कप दही देखील घालायची आहे, तेलच्या जागी तुम्ही बटर घी घालू शकता। पाव कप तेल अजून पाव कप दही घालायची आहे, अजून 1 कप दूध घालायचं आहे, तुम्ही कुठलं देखील दूध घालू शकता। आता हे बॅटर अगोदर खालीच मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचनी बघू शकता। तुम्ही डायरेक्ट मिक्सर लावलं तर ते वर येईल, म्हणून अगोदर चम्मचनी मिक्स करून घ्या, म्हणजे जोपर्यंत रवा चांगला मिक्स होत नाही आणि थोडंसं घट बॅटर होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे चम्मचनी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे करायचं आहे। चांगलं मिक्स झाल्यानंतर मिक्सरला झाकण लावून मिक्सरमध्ये 5 मिनिटं वाटून घ्यायचं आहे, बारीक वाटायचं आहे आपल्याला हे सारण। ही केक अगदी 35 मिनिटांमध्ये कढई किंवा पातेल्यामध्ये बनती, एकदम हेल्दी वर्जन आहे रवा केकचा, नक्की ट्राय करा तुम्ही देखील। बघू शकता आपलं वाटण करून झालेलं आहे, अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, पातेलं घमिलं कशामध्ये देखील तुम्ही काढू शकता, बाउलमध्ये। आता हे सारण आपण काढून घेऊया। सगळं सारण काढून झालेलं आहे बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे 2-3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला सारण। मिक्सरमध्ये तर वाटल्यामुळं सगळे साहित्य एकत्र झालेले आहेत, तरी देखील मोठ्या भांड्यात सारण काढून 1-2 मिनिटं अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही, म्हणजे आपली केक छान बनते। फेटून झाल्यानंतर त्याला झाकण लावून 10 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे, फक्त 10 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे, जास्ती ठेवायचं नाहीये।
अशा प्रकारे 10 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण केकच्या भांड्याला तेल लावून घेऊया। आता मी केकचं भांडं यूज केलेलं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादं बाउल, डब्बा किंवा कुकरमध्ये जे डब्बे लावतात ना आपण, ते डब्बे देखील यूज करू शकता। अगोदर तेल लावून घ्यायचं आहे। आपण बटर पेपरचा यूज करणार नाहीये, फक्त तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही बटर, घी कुठलं काही देखील यूज करू शकता। मी तेल लावलं आहे आणि कुठला देखील डब्बा तुम्ही यूज करू शकता, तुमची केक तुटणार नाही अजिबात। अशा प्रकारे सगळीकडनं चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। आता त्यावर सुक्कं पीठ किंवा मैदा घालायचा आहे। मी सुक्कं मैदा घालत आहे, तुम्ही गव्हाचं पीठ देखील यूज करू शकता। अशा प्रकारे भरपूर सारा मैदा घालून असं करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असन, सगळीकडनं मैदा लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपली केक आज्यात निघते, थोडी देखील क्रॅक होत नाही केकला। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतरच मैदा लावायचा आहे, अगोदर मैदा तुम्ही लावला तरी ते भांड्याला लागणार नाही। तेल लावलं आहे म्हणून मैदा चांगला सेट होत आहे, बघू शकता तेलामुळं। अशा प्रकारे तेल व मैदा भांड्याला लावून घ्यायचा आहे, म्हणून आपली केक हलक्या हाताने आज्यात निघते। काही तुम्हाला खरडायची गरज लागत नाहीये आणि काहीच नाही, फक्त एक स्पूननी तुम्ही कोणे खोल्ले केले की तुमची केक हलक्या हाताने निघते। अशा प्रकारे मैदा देखील लावून झालेला आहे। आता हे सुक्कं पीठ झटकून घ्यायचं आहे, काढून टाकायचं आहे एक्स्ट्राचं मैदा। आता त्यामध्ये जे बॅटर केलेलं आहे, आता बॅटर आपण ओपन करून बघूया। चांगलं 10 मिनिटं मुरलं गेलं आहे। आता त्यामध्ये बेकिंग पावडर 1 टेबलस्पून घालायची आहे आणि बेकिंग सोडा 1/2 टेबलस्पून, जो घरात आपण भज्यामध्ये टाकतो तो सोडा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे दोन्ही पण नसेल तर तुम्ही 1 इनोचं पाकिट, छोटंवालं जे पॅकेट भेटतं 9 रुपयेवालं, ते घालू शकता 1 पॅकेट। बघू शकता अशा प्रकारे सतत एकाच डायरेक्शनमध्ये असं गोल गोल फिरवत राहायचं आहे, म्हणजे त्याला छान अशी जाळी पडते। अशा प्रकारे सतत 5 मिनिटं हलवत ठेवायचं आहे। जर सोडा वगैरे नसेल तर तुम्ही 1 पॅकेट एनोचं टाकू शकता, त्याने देखील तुमची केक छान होईल, मऊ लुसलुशीत। एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे, उलटं पालटं फिरवायचं नाही। बघू शकता तुम्ही मी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आहे। बघू शकता अशा प्रकारे आपलं चांगलं फिरवून झालेलं आहे। बॅटर एकदम मिक्स छान झालेलं आहे। आता मैदा व तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे। बघू शकता तुम्ही भांडं देखील तुम्ही कुठलं देखील यूज करू शकता। परत एकदा सांगते, अशा प्रकारे बॅटर घालायचं आहे। बघू शकता तुम्ही सगळं बॅटर घालून झाल्यानंतर, बघू शकता सगळं बॅटर घालून झालेलं आहे आपलं। आता मी वरनं बदामाचे काप घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले देखील ड्राय फ्रूट्स यूज करू शकता किंवा टुटी फुटी, काय तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वरनं घालू शकता। आणि जर प्लेन ठेवलं तरी ती केक छान लागणार आहे। हे डेकोरेशनसाठी घातलं आहे। आता एकदा असं टॅप करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही, म्हणजे ते सेट होतं। प्री हीट करायला मी पातेलं अगोदरच ठेवलं होतं, मी पातेल्यामध्ये करत आहे। तुम्ही कढई किंवा कुकरमध्ये देखील करू शकता। एक स्टँड घालायचा आहे, त्यावर ते ठेवायचं आहे केक आणि झाकण लावून 35 मिनिट्स मीडियम फ्लेमवर कुक करायचं आहे। तुम्ही कढईमध्ये देखील करू शकता आणि कुकरमध्ये करत असाल तर कुकरची शिट्टी काढायची आहे आणि 35 मिनिटं मीडियम फ्लेमवर कुक करायचं आहे। 35 मिनिटांनंतर बरोबर टाइम लावा, सारखं सारखं उघडून बघू नका। 35 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही आपली केक चांगली फुगून वर आलेली आहे, टम्म अशी। बघू शकता तुम्ही चांगली फुगली आहे। आता एक तुम्ही चम्मच देखील यूज करू शकता। अशा प्रकारे घालायचं आहे, थोडी देखील केक लागली नाहीये। बघू शकता तुम्ही प्लेन निघलं आहे। परत एकदा मी घालून दाखवते, प्लेन निघत असेल तर आपली केक शिजलेली आहे। जर चिकट असेल त्या चम्मचला वगैरे कशाला देखील तर परत 5 मिनिटं शिजवत ठेवा आणि केक गार झाल्यानंतरच ही स्टेप करायची आहे। गरम आहे तोपर्यंत करायची नाहीये। थंड झाल्यानंतर केक अशा प्रकारे एकदा चम्मचच्या मदतीने किंवा चम्मचच्या मागचं असतं त्याच्याने अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। बघू शकता थोडी देखील क्रॅक झालेली नाहीये, केक एकदम मस्त फुलली गेली आहे। आता बघू शकता तुम्ही भांड्याला थोडं देखील लागलेलं नाहीये। आता मी तुम्हाला कट करून देखील दाखवते।
अशा प्रकारे कट करायची आहे। तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे केक। बघू शकता तुम्ही, एक पीस काढून देखील तुम्हाला मी दाखवत आहे। एकदम मऊ झालेली आहे केक, अजून खूप छान लागते। जर तुमची केक कच्ची राहिली असेल तर 5 मिनिटं परत एकदा तुम्ही शिजवू शकता। अशा प्रकारे आपली केक तयार होते, एकदम मऊ, लुसलुशीत आणि हेल्दी देखील आहे, कारण की ही रव्यापासून बनवलेली आहे, मैद्यापासून नव्हे, आणि वेज केक आहे, म्हणजे कोणी देखील खाऊ शकता। अशा प्रकारे आपली रवा केक तयार झालेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय, थँक्यू।